बातमी नीट परीक्षा रद्दवरून जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली। पहिल्या 10 दिवसांमध्येच यूजीसी नीट परीक्षा रद्द झाली। सरकार देशाच्या भविष्यासोबत खेळत असल्याचा आरोप देखील जयंत पाटलांनी केलेला आहे। दरम्यान जयंत पाटलांनी या संदर्भात जे ट्विट केलंय त्यांचं ट्विट आपण पाहूया। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांचं ट्विट। मोदींनी सत्तेत आल्यावर 100 दिवसांमध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं, त्याचप्रमाणे अनेक गोष्टी घडल्यात। पहिल्या 10 दिवसांमध्येच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली। नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता पीजी नीट सुद्धा पुढे ढकलली। देशाचं भविष्य हे वर्गखुल्यांमध्ये आकार घेत आहे असं कायम बोललं जातं, मात्र देशाच्या भविष्यासोबत सरकार खेळतंय। अवघ्या 12 तास आधी परीक्षा रद्द करणं नक्की कशाचं द्योतक आहे असा सवाल देखील आता जयंत पाटलांनी उपस्थित केला। मुळात अशा प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी। मात्र केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचं असल्याने या अडचणी उद्भवतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।